पिंपरी चिंचवडमध्ये शरद पवार गटाचा अजित पवार गटाला मोठा धक्का बघायला मिळतोय। अजितदादा गटाच्या पिंपरी चिंचवडमधील 4 पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिलेले आहेत। अजित गव्हाणे, राहुल भोसले, पंकज भालेकर, यश साने पवार गटात जाणार आहेत। 24 जणांचा शरद पवार गटात प्रवेश होणार आहे। तर ही लाईव्ह दृश्य आहेत। कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांची गर्दी जमायला सुरुवात झालेली आहे। पिंपरी चिंचवडमधील 4 पदाधिकाऱ्यांनी अजित पवार गटाचे राजीनामे दिले आहेत। याबद्दल आणखी माहिती घेऊयात। आपले प्रतिनिधी अभिजित पोते आता आपल्या सोबत आहेत। अभिजित, किती मोठा धक्का आहे अजित पवार यांना? तर विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर खरं तर अजित पवारांना मोठा हा धक्का म्हणावा लागेल, कारण पिंपरी चिंचवड हा आधीपासून अजित पवारांचा बालेकिल्ला मानला जातो आपल्याला माहिती आहे। आणि त्यातल्याच अनेक नगरसेवकांनी अजित पवारांची साथ सोडलेली पाहायला मिळते। काल अजित गव्हाणे जे शहराध्यक्ष आहेत त्यांच्यासह 4 पदाधिकाऱ्यांनी राजीनामा दिल्यानंतर जवळपास 20 ते 22 नगरसेवक आणि पदाधिकारी जे अजित पवारांसोबत पक्ष गेले होते सगळे नगरसेवक आणि पदाधिकारी शरद पवारांसोबत जोडले जात आहेत। पवारांच्या मोदीबाग येथील जे त्यांचे खाजगी कार्यालय आहे मोदीबाग बाजूच्या तिथं शरद पवार सकाळपासून अनेक कार्यकर्त्यांच्या भेटी घेत आहेत आणि जे नगरसेवक आणि पदाधिकारी मधून अजित पवार गटाचे पक्षप्रवेश करणार होते ते आता यायला सुरुवात झालेली आहे, ज्यामध्ये माजी हनुमंतराव भोसले असतील। ठीक आहे, तर अजित गव्हाणे, राहुल भोसले, पंकज भालेकर, यश साने हे सगळे पवार गटात जाणार आहेत। 24 जणांचा शरद पवार गटात प्रवेश होणार आहे। तर एकूण 24 जण शरद पवार गटात आता प्रवेश करणार आहेत। अजितदादा गटाचे राजीनामे त्यांनी दिले आहेत आणि एक एक करून हे नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते मोदी बागेत दाखल व्हायला सुरुवात झालेली आहे।